शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या ठिकाणी आपले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसानच्या 20व्या हप्त्याबद्दल आणि आपल्या देशाचे जे काय पंतप्रधान आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री देखील 7व्या हप्त्याबद्दल त्यांची एक बैठक झालेली आहे. बघा, त्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. पहा, या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते या ठिकाणी मिळणार. बघा, पीएम किसानचा देखील हप्ता मिळणार, नमोचा देखील हप्ता मिळणार. टोटल शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तर पहा, शेतकऱ्यांना हा प्रश्न होता की हप्ता लवकर मिळू शकत नाही. पहा, जे काय या ठिकाणी आपण या ठिकाणी बातमी देत आहोत, परंतु शेतकऱ्याला असं वाटत आहे की हप्ता लवकर येणार नाही. परंतु पहा, शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय घेण्यामागचे कारण पहा. त्या निर्णय घेण्यामागचे कारण हे आहे की जवळपास शेतकऱ्याकडे पेरणीसाठी पैशाची कमतरता आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या पेरणीला थोडाफार सरकारचा हातभार लागावा, त्याकरिता सरकारने हे मोठा निर्णय घेतलेला आहे. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता पहा, आपण या ठिकाणी या जी काय न्यूज आहे या न्यूजच्या मुळापर्यंत जाणार आहोत. का नमोचा हप्ता खरंच उद्या मिळणार आहे की परवा मिळणार, आणि पीएमचा देखील परवा मिळणार की उद्या मिळणार, आपण मुळापर्यंत जाऊन या ठिकाणी माहिती काढलेली आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, तर नेमकं कधी मिळणार पीएमचा आणि नमोचा हप्ता याची सविस्तर माहिती तुम्हाला या छोट्याशा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण व्हिडिओची लिमिट खूप या ठिकाणी कमी आहे. अगदी 5च मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि सोबतच तुम्हाला एक काम देखील करावं लागणार, ज्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये 1 पण रुपया जमा होऊ शकत नाही. आता पहा, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांच्यासाठी पण आपल्याकडे एक उपाय आहे. म्हणजे की ज्यांचे हप्ते रखडले आहे, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर त्यांना देखील कळून जाईल की रखडलेले हप्ते पुन्हा प्राप्त करण्यासाठी एक स्ट्रॅटर्जी फॉलो करावं लागते. ती जर तुम्ही स्ट्रॅटर्जी फॉलो केली तर रखडलेले हप्ते देखील तुमच्या खात्यावर मिळून जातील. चला तर मग या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नमोचा आणि पीएमचा हप्ता का खरंच उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बघा निर्देशन देण्यात आलेले आहे की जो कोणी पात्र लाभार्थी आहे, बघा लक्षामध्ये घ्या, जो कोणी पात्र लाभार्थी आहे परंतु तांत्रिक कारणामुळे हप्ता मिळालेला नाही, ज्या शेतकऱ्याला मागे हप्ता मिळाला नाही, बघा त्यांच्यासाठी सर्व पेंडिंग हप्ते लवकरात लवकर वितरित करण्याचे निर्देशन देण्यात आलेले आहे. बघा, त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांची कागदपत्रांची पूर्ण आणि त्रुटी दूर करण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात येत आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमचे जे काय रखडलेले हप्ते आहे ते पण तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. परंतु बघा, तुम्हाला सोबतच एक महत्त्वाची अपडेट देखील आहे. ती अपडेट बघा, नंतर तुम्हाला ते स्टेप देखील फॉलो करायची, तेव्हा तुमच्या खात्यावर रखडलेला पण या ठिकाणी हप्ता मिळून जाईल. बघा, तर राज्यातील जे काय आपले शेतकरी बांधव आहे, बघा सरकारने बघा या संदर्भात शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करण्याच्या प्रक्रिया सुरू केल्या आहे. त्यामुळे राज्याला बघा विविध शेतकऱ्यांची माहिती एकत्र केली जात आहे. त्यांना पात्र ठरवून त्यांच्या बँक खात्यात हप्ता वितरित केला जाणार आहे. बघा, या मोहिमेअंतर्गत साधारण या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, साधारण 93,50,000 शेतकऱ्यांना हप्ता मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेची महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत केवळ शेतकऱ्यांना आर्थिक उपयोग नाही, तर त्यांच्याशी संबंधित बघा सर्व बाबींची काळजी घेणारी योजना बनली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीचे योग्य बघा शेतकऱ्यांना या ठिकाणी नोंदणीचे योग्य पालन करण्यासाठी त्यांची सर्व कागदपत्रे आणि त्रुटी दूर करण्यासाठी कटिबद्ध प्रक्रिया सुरू केली गेली आहे. आता शेतकरी मित्रांनो, जाणून घ्या की नेमकं पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार, एका मिनिटात या ठिकाणी आपण पाहून घेऊया.
आता शेतकरी बांधवांनो, PM किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुदृढ करण्यासाठी सुरू केली आहे. बघा, याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बघा, अनेक यूट्यूबवर अफवा सुटलेली आहे. या फोनवर विश्वास ठेवू नका, सत्य माहिती जाणून घ्या. बघा, याबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, दिलासादायक अपडेट आलेली आहे. पुढील हप्त्याबद्दल आलेल्या या नव्या माहितीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट उसळण्याची शक्यता आहे. बघा, या योजनेच्या पुढील हप्त्याचे वितरण केव्हा होणार? जून महिन्यामध्ये होणार. बघा, जून महिन्यामध्ये होणार. शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येणार आहे अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा, PM किसानचा 20वा हप्ता म्हणजे की शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणारा नवीनतम आर्थिक सहाय्य हे वितरण करण्यात येणार आहे. या बद्दलची ताजी माहिती अशी आहे की 20वा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. आता जून महिन्यात कधी जमा होणार ही महत्त्वाची बाब आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत खरी माहिती कोणत्या यूट्यूबरने दिलेली नाही. फक्त सांगितलेलं आहे की उद्या जमा होणार, परंतु आपण सत्य माहिती सांगणार. जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो, परंतु कधी हा देखील शेतकऱ्याचा प्रश्न आहे. या संदर्भात अनेक महत्त्वाच्या अपडेट समोर देखील आलेले आहेत. केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने त्यांना हप्ता न मिळालेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी शेतकऱ्यांना ओळख पटवून त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहे. आता सर्वात मोठा शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे की हप्ता कधी येणार. त्याचे देखील तुम्हाला उत्तर फक्त 10 सेकंदामध्ये आपण सांगणार आहोत, पण तत्पूर्वी या ठिकाणी जाणून घ्या. फार्मर आय डी कार्ड काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात प्रथम जे फार्मर आय डी कार्ड आहे हे तुम्हाला काढणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढले नाही, तुम्हाला 1 पण रुपया या ठिकाणी मिळणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये या ठिकाणी सरसकट सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी कार्ड असणे गरजेचे आहे, तरच दोन्ही पण हप्ते शेतकऱ्याला मिळणार आहे. म्हणजे की नमोचा पण आणि PMचा पण असे दोन्ही हप्ते शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऑनलाईन पटकन या ठिकाणी फार्मर आय डी कार्ड काढून घ्या, नाहीतर तुम्हाला हप्ता मिळू शकत नाही. शेतकरी बांधवांनी अनेक या ठिकाणी वाट पाहिलेली आहे. म्हणजे की 19वा हप्ता जे PM किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांना मिळालेला नाही. अजून पण शेतकरी 19व्या हप्त्याची वाट पाहत आहे. आता त्या शेतकऱ्याला देखील एक काम करायचे आहे, तेव्हा त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी बांधवांनो, हप्ता किती मिळणार हे देखील महत्त्वाचे आहे. तर तुम्हाला ते देखील सांगतो, तुम्हाला जवळपास हप्ता किती मिळणार. आता नमोचा हप्ता किती मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा 19व्या हप्त्याचे वितरण होत होते, भागलपूरमधून 19व्या हप्त्याचे वितरण होत होते, जे की आपल्या देशाचे पंतप्रधान जे की नरेंद्र मोदी जेव्हा वितरण करत होते, तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की 3,000 रुपयांची वाढ या ठिकाणी नमोमध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे की नमोचे 3,000 रुपये या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात. नमोचे 3,000 म्हणजे की नमोचे 3 आणि या ठिकाणी PMचे 2 असे मिळून या ठिकाणी शेतकऱ्यांना टोटल 5,000 रुपये रक्कम अशी मिळू शकते. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 5,000 प्रमाणे ही रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. परंतु शेतकऱ्याचे जे काय डाऊट आहे की नेमकं हा हप्ता कधी मिळणार हा देखील सर्व शेतकऱ्याचा प्रश्न आहे. परंतु काही शेतकऱ्याचे हप्ते रखडलेले आहे, त्यांना देखील एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडले आहे त्यांनी एक सर्वात महत्त्वाचे काम करायचे आहे. पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे, KYC करायचे आहे. त्यानंतर जेव्हा कधी 20वा हप्ता वितरण होईल, तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला जे काय मागील रखडलेले हप्ते आहे ते पण या ठिकाणी येऊन जाणार आहे. तर ही सर्वात महत्त्वाची या ठिकाणी अपडेट आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे नेमकं हप्ता कधी मिळणार. तर शेतकरी बांधवांनो, यूट्यूबवर अनेक अफवा सुटलेल्या आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका. जो काय PMचा हप्ता आहे आणि नमोचा हप्ता आहे हा कधी मिळणार हा सर्व शेतकऱ्याचा प्रश्न आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला 15 जून लक्षामध्ये घ्या, 15 जूनच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे. सर्वात महत्त्वाची माहिती आतापर्यंत कोणत्याही यूट्यूबरने तुम्हाला सांगितलेली नाही. सर्व सांगतात की हप्ता उद्या जमा होणार,
परंतु सत्य माहिती कोणीही सांगितलेलं नाही. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी पाहिलेला आहे त्याला खरी माहिती कळलेली आहे. बघा कधी मिळणार हप्ता? 15 जून लक्षात ठेवा. 15 जूनला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये 5,000 रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अफवांवर विश्वास ठेवू नका, कोणत्याही चुकीच्या बातम्या पाहू नका, सत्य माहिती जाणून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची महत्त्वाची अपडेट. धन्यवाद.